जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आपण करूयात मांडा प्रीमियर लीगला सुरुवात। सलामीची जोडी सलामीची पेर मधाशात मध्ये दाखल होतोय। स्ट्राइक एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल विनायक पाटील, नॉन स्ट्राइक एंडला केतन पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दीपक पाटील। लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही पहिला चेंडू इथे मात्र डॉट फेकतोय दीपक पाटीलला आपण पाहतोय फुल टॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षक होते मिड ऑनला। आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट, कमालीचे गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण संकेत भोईच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। एक चांगला स्ट्रोक, ओ क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिल्या। प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका, लकी ड्रॉला लगेचच आपण सुरुवात करणार आहे आणि ज्यांची पहिल्या चिठ्ठ्या येतील त्यांच्याच चिठ्ठ्या घेतल्या जातील, या गोष्टीची नोंद घ्या। बॉक्स ठेवू तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, काही हरकत नाही। पाच चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळेल, जे की मांडा आणि जेफोरे मांडा अशी लढत आपण पाहतोय। पहिली लढत मधाशात मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अक्षय भोई यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जेफोरे मांडा बबलेश पाटील यांचा संघ। हो, झेलची संधी होती, झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे मात्र हा जीवनदान पाहायला मिळाला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 4 धावा, 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। कमालीची या ठिकाणी मात्र गोलंदाजी राहिली आहे दीपकची आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 4 धावा। चांगली गोलंदाजी आणि चांगला खेळ देखील इथे मात्र पाहायला मिळतोय। चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, आज उद्घाटने सामने होते त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र थोडासा विलंब झाला मॅचला, परंतु इथे मात्र आता सुरुवात होते। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज युवराज, युवराजला आपण पाहतोय ऑक्शन मध्ये फार मोठी बोली त्याच्यावरती देखील लागली होती। ओ, इथे मात्र हलक्या हातानं बाटला फक्त दिशा दिली आहे। घोषांकित क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, ही एकच धाव धावफलकावरती अंकित केली जाईल आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पुनशा गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्या अगेन्स्ट। हो, आणखी एक टॅप केलाय, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव, एकेरी दुहेरी आकड्याने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच धावसंख्या धावफलकावरती। ओ, पुनशा या ठिकाणी मात्र डिक्लेअरच्या स्वरूपाने एकच धाव, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 8 या आकड्यावरती। नो +1 अशा 2 धावा असतील। फ्री हिटचा चेंडू, आता मात्र संधी असेल, उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आणि आता मात्र संधी असेल मोठा फटका मारण्याची। आज बॅटर मधाच्या आतमध्ये केतन पाटीलकडे स्ट्राइक आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे 4 मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात। चांगली कामगिरी, चांगली लढत, चांगली सुरुवात पाहायला मिळेल प्रेक्षकांसाठी। सुवर्ण संधी, फ्री हिट नाही आहे, येस फ्री हिट नसेल, फ्री हिट नाहीत। आमचे प्रदीप दादा भोईर देखील येतात, वेलकम, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं। आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रदीपजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालंय। मांडा गावाचे दानशूर दाते समाजसेवक
आणि त्याचबरोबरीनं नक्कीच्या स्पर्धेला ज्यांचे मोलाचे योगदान असे आमचे प्रतीक दादा भोईर यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील मांडा प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक सरसर्दिक स्वागत. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज युवराज पाहतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली त्याची देखील. फुल टॉस चेंडू परंतु पाहावं लागेल, पंचांनी नो घोषित केला. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. धावसंख्या आता मात्र 12 या आकड्यावरती. 22 ची धाव होती, 9+22 12 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट नसेल कारण की बॅटला लागल्यावर आपण स्ट्राईक रोटेट करू शका. जिथे बॅटला लागल्यावरच स्ट्राईक रोटेट होईल. कंटिन्यू आहे का? यस, कंटिन्यू स्ट्राईक रोटेट राहील. 5 बॉल 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. आणखी एक धाव 22च्या स्वरूपाने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच तब्बल 14 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज रितेश पाटील. इथे मात्र चांगला जंटलमॅन पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली जाते. ऑन साइडला हा जंटलमॅन पुश राहिला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला हा चेंडू सोडून दिला. अगदी समालोचन कक्षेच्या दिशेने वेगाने चेंडू आला होता. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील एवढा स्पीडमध्ये चेंडू येत नाही, तेवढा चेंडू या ठिकाणी मात्र जोराने आला. आमचे तुतारीवाले देखील थोडेसे चकित राहिले. आज त्यांनी देखील चांगलं कार्य केलं. ज्यांना कोणाला कुठल्या कार्यासाठी तुतारीची आवश्यकता असेल तर त्यांनी आमच्या तुतारीवाल्या बंधूंशी संपर्क करावा. अतिशय मानाची सन्मानाची जोडी आपण पाहतोय. अनेक स्पर्धामध्ये अनेक इव्हेंटमध्ये आमच्या सोबत ते देखील असतात आणि आमच्या शब्दाला मान देऊन ते देखील आपल्या टिटवाळा नगरीमध्ये मांडा नगरीमध्ये आले. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. पुनश्च या ठिकाणी मात्र आडव्या पाटण्या साईडला डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणखी एक डिक्लेअरच्या स्वरूपाने 20 धावा धावफलकावरती बबलेश पाटील आणि त्याचबरोबरीनं अक्षय भो यांचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला JK मांडा जो अक्षय भो यांचा संघ आहे आणि एका बाजूला बबलेशजी पाटील यांचा J4M मांडा संघ. इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय मात्र शातमध्ये पाहावा लागेल. पंचांनी नो घोषित केला. 9+1 अशा 2 धावा. हाईट फॅक्टर होता, वेस्ट ऑफ हाईट आपण पाहतो. त्या अनुषंगाने पंचांनी नो घोषित केला आणि त्याच्यावरती एक धाव देखील आली आहे. आणखी एक टॅप केला. डिक्लेअरच्या स्वरूपाने 1च धाव. मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय. बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 26 या ठिकाणी मात्र स्पोर्ट्स सायकल त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी मात्र दिली जाईल. आणि प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉच्या स्वरूपाने 6 आकर्षक मोबाईल फोन्स दिले जातील. थोड्याच वेळात आमचे व्हॉलेंटियर्स लकी ड्रॉची या ठिकाणी मात्र सुरुवात करतील. आपल्याकडे लगेचच ते येतील बॉक्स घेऊन. त्या बॉक्सवरती प्रत्येकाने आपलं नाव आणि या ठिकाणी मात्र आपला मोबाईल नंबर त्याच्यावरती टाकायचा आणि प्रत्येकाने फक्त एकच चिठ्ठी टाकायची. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. आणि आता मात्र 24 धावा आहेत. जर पाण्याच्या जर गरज असेल तरच आपण पाणी मागून घ्या अथवा आपण मॅच ऑन करायचे, कारण की आज थोडे उशिराने सामने सुरू झाले. त्या अनुषंगाने खेळाडूंनी देखील आपण थोडंसं सहकार्य करा. जर ड्रिंक्सची आवश्यकता असेल तरच आपण ड्रिंक्स ब्रेक घ्या. आणि 4थं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक असेल. त्या अनुषंगाने आता मात्र फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक इनिंग मधील पहिलं आणि 4थं षटक हे पॉवर प्लेचं असेल.
या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धावा आहेत. येस ड्रिंक्स ब्रेक्स आपण पाहतोय. लाल्या भोईर अर्थातच जितेश भोईर आणि रणजितजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय एनर्जी ड्रिंक्स इथे मात्र दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी, कारण की प्रत्येक मॅचला एनर्जी ड्रिंक आमचे जितेश भोईर आणि रणजित पाटील या दोन मुख्य मान्यवरांच्या माध्यमातून लाभला आहे. एकेका गोष्टीसाठी नक्कीच या ठिकाणी मात्र आम्हाला अनेकांनी सहकार्य केलं आहे आणि त्यासाठीच आम्ही म्हणतोय की बॉक्स अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय आपल्या मांडा टिटवाला नगरीमध्ये. मांडा प्रीमियर लीग पर्व 6. आकर्षक स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय. तब्बल 26 स्पोर्ट्स सायकल्स आहेत. त्याचबरोबर ना एक इलेक्ट्रिक बाईक देखील असेल आणि प्रेक्षकांसाठी देखील 6 आकर्षक मोबाईल फोन्स दिले जातील. लकी ड्रॉ मध्ये ज्या प्रेक्षकाचं नाव येईल त्या प्रेक्षकाला आकर्षक मोबाईल देखील दिले जाईल आणि प्रेक्षकांनी फक्त एकच चिठ्ठी आपल्या नावाची टाकायची. या गोष्टीची देखील नोंद घ्या. जर दुसरी चिठ्ठी आढळली तर आपला मोबाईल पुन्हा घेतला जाईल. या गोष्टीची देखील नोंद घ्या, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. सगळ्या काही गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. चला मॅचला सुरुवात होते. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सूरज भोईर. सूरजचा हा पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं षटक आता आलतोय सूरज आणि पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. चेंडू सोडून दिला आणि मात्र हा चेंडू येतोय 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने. डिक्लेअरच्या स्वरूपाने 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. पुनश्च चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा येतोय डॉट बॉल. सूरज कमालीची गोलंदाजी करतोय आणि विनंती असेल जे खेळाडू खेळतायत, जे ऑक्शन मध्ये सोल्ड झाले त्या खेळाडूंनी चिठ्ठी टाकायची नाहीये ही सूचना देखील येते. जे खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो चांगला या ठिकाणी मात्र फटका पाहतो. बॅकअप देखील तितकाच होता. फेकी ॲक्युरेट होती. येस आमचे व्हॉलेंटियर्स जे ड्रॉ बॉक्स करणार लकी ड्रॉचा बॉक्स त्यांनी आमच्या समालोचन कक्षाच्या पुढे या. आपण प्रत्येकाकडे जाऊ नका, ते स्वतःहून येतील चिठ्ठी टाकायला. या गोष्टीची नोंद घ्या. ओ क्या बात आहे, कमालीचा झेल, फलंदाज फेल. पहिला विकेट झेपोरे मांडा संघाला. फलंदाज होते बाद मधाच्या आतमध्ये अर्थातच केतन पाटीलच्या खेळीचा अंत. केतन बॅक टू द पवेलियन. यस डीजे. चला आमचे लकी ड्रॉ वाले प्रत्येकाच्या समोर येतील. एकदा राऊंड मारतील. प्रत्येकाने आपापली नावं टाकायची आहेत. येस आमच्या टॉस बॉक्स मध्ये येस 1 मिनिट पंच 1 मिनिट थांबा. षटक संपलंय का? षटक संपलंय. ओव्हर समाप्त झालेले आय थिंक सो आमचे स्कोरर सांगतायत. एकदा आपण सांगतोय पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि बॅक टू बॅक 2 सिंगल आणि विकेट शेवटच्या चेंडूवरती.
आमच्या ऑफिशियल स्कोरचं लक्ष तंतोतंत आहे. चला आमचे ऑफिशियल स्कोरर आणि त्याचबरोबर या ठिकाणी माणसं दोन्ही स्कोररच्या माध्यमातून षटक संपलेला. आमचे स्कोरर आपण पाहू शकता छोटेसे स्कोरर आहेत परंतु मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवतात ते. ही अंडरआर्म बॉक्सची क्रिकेट स्पर्धा आहे परंतु अनेक स्पर्धामध्ये आमच्या समवेत आज स्कोरर ते असतात. आमचे SK एंटरटेनमेंटचे सर्व त्यांचे सुपुत्र आहेत. चला आपण पंच सामना सुरू करायचा आहे. वेल कमी घ्या प्लीज. आणि लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आमचा टॉस बॉक्स आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला तिथे जाऊन आपण आपल्या नावाची चिठ्ठी टाका. त्याच्यावरती मोबाईल नंबर देखील लिहा. मोबाईल नंबर लिहायचा या गोष्टीची नोंद घ्या. अविनाश मोबाईल नंबर देखील लिहा खाली. कारण की ज्यावेळेस ज्याची चिठ्ठी येईल त्याला आपण त्याचा मोबाईल नंबर विचारू म्हणजे आपल्याला कन्फर्म होईल की तोच प्रेक्षक त्या नावाचा अथवा कुठलाही प्रेक्षक कुठून येईल. कारण की अनेक स्पर्धामध्ये आमची हीच संकल्पना असते. तीच संकल्पना आपण राबू. जर लहान मुलं असतील तर त्यांचा देखील आपण लहान मुलांसाठी नाहीये. धावसंख्या झाली ती 27. वयाची मर्यादा आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27. 27 धावा धावफलकावरती आफ्टर दी 4 ओव्हर्स. आणि आता मात्र आणि गोंधळ घालू नका. लाईन मध्ये नावं लिहायचे. लाईन लावा आपण. आणि जो एक एक्स्ट्राचा पेन घ्या आणि प्रेक्षकांकडे आपण देखील द्या. काय हरकत नाही. पेन घ्या आपण अजून एक म्हणजे एक्स्ट्राने पटापट होईल. सूर्या पेन घ्या परंतु एकच चिठ्ठी प्रत्येकाने लावा. त्याच्यावरती स्वतःचं नाव खाली मोबाईल नंबर लिहा. या गोष्टीची नोंद घ्या. दुसरी चिठ्ठी आढळली तर आपला मोबाईल परत घेतला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. पुढच्या जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि धावसंख्या धावफलकावरती 30 आपल्याला पाहायला मिळेल. रितेश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हलक्या त्याने टॅप केला. पुनश्च डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. कमालीची कामगिरी कमालीची रणनीती मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा. अजूनही या षटकातील अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्या बात आहे. आणि पुढील दोन्ही संघांनी पुढील मॅच साठी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. आणि इथे मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर दी 5 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 33. 33 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जेफर मांडा बबलेश पाटील यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट JK मांडा अक्षय भोय यांचा संघ. चला लकी ड्रॉ साठी ज्यांनी नावं द्यायचे त्यांनी लाईन मध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये नावं द्यायचे परंतु एकाने एकाच नाव लिहा. आणि जो प्रेक्षक इथे उपस्थित असेल त्यालाच इथे मात्र लकी ड्रॉच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र मोबाईल दिले जाईल. त्या गोष्टीची नोंद घ्या. आमचे स्कोरर जा आपण चिठ्ठी टाका. कारण की मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर आमच्या स्कोररच आमचे लाईव्ह वाल्यांचंच नाव आलं होतं. बरोबर ना दादा. आपल्या नाईट स्पर्धेमध्ये आपलं नाव आलं होतं. दरम्यान क्लीन बॉल यशच्या उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट. आमचे कॅमेरामॅन आपण देखील टाका. कधी कधी या गोष्टी असतात. संधी असते टाकू शकता आपण देखील नाव. परंतु जे खेळाडू आज ड्रेसिंग कोड मध्ये आहेत त्यांनी नावं टाकायची नाही आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. खेळाडूंसाठी या ठिकाणी मात्र लकी ड्रॉ नसेल. फक्त प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ असेल. तुतारीवाले आपण देखील टाका. जर इन केस लागलंच तर एक मोबाईल घरी घेऊन जाऊ शकता. फटका दमदार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावबाची संधी. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. एक धाव असेल. यस सिंगल धाव आहे.
अंपायर्सने असं केलं होतं, आम्हाला वाटलं की रिव्ह्यू घेतला की काय. काही हरकत नाही. इथे मात्र आमच्या पंचांची देखील तितकीच तीक्ष्ण नजर या रजनीमध्ये आपण पाहतो, या रात्रीमध्ये. क्या बात आहे. स्विंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. इन कटर शेंडू होता आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चला, प्रेक्षकांना सुवर्ण संधी. लकी ड्रॉ साठी आपण नावं द्यायची आहेत. बाजूलाच नावं घेतली जातात. ज्या प्रेक्षकाचं नाव लकी ड्रॉ मध्ये त्या प्रेक्षकाला आकर्षक मोबाईल. ओहो, इथे मात्र हेड शॉट. संकेत भोईरच्या डोक्यावरती हा थ्रो होता. यष्टांवरती मारणं गरजेचं होतं, परंतु मनोरंजन केलं जातोय. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. हा फटका दमदार आणि इथे मात्र धावाची संधी. ओ क्या बात आहे. कमालीची फेकी, डायरेक्ट थ्रो आणि धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद. प्रेक्षकांना विनंती, जो पडदा आहे बाजूला त्याच्यावरती जास्त जोर लावू नका प्लीज, कारण की तब्बल 6 दिवस आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आणि अंतिम दिवसामध्ये आपण ऑर्केस्ट्रा देखील अनुभवणार आहोत. अजय गायकवाड सुप्रसिद्ध गायक आणि त्यांचा ऑर्केस्ट्रा अंतिम दिवसामध्ये येत्या 12 तारखेला मेगा फायनलच्या दिवशी आपण देखील या स्पर्धेचं खास आकर्षण म्हणून आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती आपण पाहिली तर 36 धावा. 36 धावा. अंतिम चेंडू आहे या षटकातील, या इनिंग मधील. आणि पुढील मॅच साठी, टॉस साठी दोन्ही संघ सज्ज राहा. नो चेंडू त्याच्यावरती. इथे मात्र सिंगल. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती. अजूनही साईराज जाधव आपण या आमच्या मुख्य मंचावरती. साईराज आपण या. ओ फुल टॉस चेंडू, फ्रीचा चेंडू त्याच्यावरती. या 2 एकच धाव असेल का? यस, हाताला लागून गेला तरी एकच धाव, काही हरकत नाही. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे मात्र 6 षटकांचा खेळ समाप्त. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 39 धावांची आवश्यकता. 39 धावा झाल्या. 40 धावा बनवायच्यात. यस, 40 धावांची आवश्यकता असेल. आणि या ठिकाणी मात्र या 40 धावा चेस होतील की डिपेंड होतील. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात तुषार वैद्य, आमचे साथी समालोचक, यांचा सुमधुर आवाज. तत्पूर्वी आपण करूयात टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. आणखी काही नक्कीच बक्षिसं जी येत्या दिवसामध्ये आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील, प्रेक्षकांसाठी असतील, त्याचबरोबरीनं या ठिकाणी मात्र आमच्या खेळाडूंसाठी देखील असतील. परंतु आज मोबाईल दिले जाईल. प्रत्येक दिवशी एक मोबाईल लकी ड्रॉच्या स्वरूपाने आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिले जाईल. तब्बल 6 दिवस 6 मोबाईल दिले जातील. या गोष्टीची नोंद घ्या. लकी ड्रॉ मध्ये ज्या खेळाडूचं नाव येईल त्याला इथे मात्र मोबाईल दिले जाईल. चला, टॉस साठी या. दोन्ही संघ टॉस साठी या प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या ठिकाणी मात्र आपले दोन्ही संघ नायक आपण लगेचच या. आमचे प्रदीप दादा भोईर असतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत. नेक्स्ट मॅच कोणाची आहे आमच्यापर्यंत प्लीज पोचवा या गोष्टी. लॉर्ड्स असेल मनीष सर आपण द्या. धावसंख्या धावफलकावरती 39 आणि 40 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅच वन स्पोर्ट्स वर्सेस जय मल्हार. टॉस साठी लगेच या. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे फार कमी वेळ आहे. वन स्पोर्ट्स आणि जय मल्हार दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. कॅप्टन दोन्ही संघाची या. वन स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर जय मल्हार प्लीज लगेच या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. इकडे वर या, मुख्य व्यासपीठावरती या. तिकडे आपण ड्रॉ करतोय, लकी ड्रॉ. आणि आमचे प्रदीप दादा भोईर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दादा आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कोण असेल टॉस का बॉस? दोन्ही संघाचे संघनायक आमच्या समवेत आहेत. आणि या ठिकाणी मात्र
या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून टॉस केला जाईल दोन्ही संघाचे संघनायक देखील आहेत वडू स्पोर्ट्स मांडा जय मल्हार मांडा प्रदीप दादा भोईर यांच्या शुभ हस्ते छापा इज द कॉल आणि आलाय छापा क्या बात आहे मान्यवरांना विनंती असेल प्रदीप दादांना की आपण व्यासपीठावरती नक्कीच विराजमान व्हायचा या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय जय मल्हार मांडा संघाने 6 षटकांची मॅच आहे किती धावांपर्यंत जाण्याचा निर्णय असेल आणि काय डिसिजन महत्वाचा असेल प्रथमतः डिसिजन आमचा असा असेल की आम्ही पहिले फलंदाजी निवडू फलंदाजी करून समोरच्या संघाला आम्ही रन चेस करायला करण्यात आहे अशा कुठले फलंदाज त्यांच्याकडून अपेक्षा आज या स्पर्धेमध्ये असतील सांगू शकत नाही वन मॅन शो किरणच मला वाटतंय क्या बात आहे एक शेवटचा प्रश्न असेल आपण नक्कीच अनेक स्पर्धा पाहिल्या अंडरआर्म क्रिकेट आपण फार वर्षापासून खेळतात ही मांडा प्रीमियर लीगची 6वी सीझन आहे या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आहे या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल असं भव्य दिव्य आयोजन मांडा गावात प्रथमच झालेलं आहे कारण की एवढे 5 सेशन झाले हा 6वा सेशन म्हणजे एकदम भरघोस बक्षिसांनी भरलेलं आहे आणि सर्व आयोजकांनी एकदम उत्कृष्ट अशी भव्य दिव्य MPL स्पर्धा यावर्षी भरवली आहे खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या संवेत वनू स्पोर्ट्सचे संघनायक टॉस हरला टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता टॉस जिंकला असता तर आमची क्षेत्ररक्षणाचीच प्लॅनिंग होती पण आता नक्कीच क्षेत्ररक्षण आपल्याला करायचं आहे समोर आपण जय मल्हार संघ आपण पाहतोय तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्याकडून आज अपेक्षा असतील समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखायचा प्रयत्न करू सनी मडवी महेश मडवी असे चांगले 2 गोलंदाज आहेत आमच्याजवळ अजून भरपूर जण आहेत की जे क्षेत्ररक्षण पण चांगले करतील आणि बॅटिंग पण चांगली करतील स्पर्धा आपण पाहतो नक्कीच अनेक स्पर्धा आपण पाहत असतो परंतु ही मांडा प्रीमियर 6वं सीझन आहे आणि तब्बल 26 स्पोर्ट्स सायकल आहेत जर संघ फायनल मध्ये गेला तर प्रत्येक खेळाडूला एक सायकल मिळेल या स्पर्धेमध्ये बायसायकल इलेक्ट्रिक बाईक देखील आहे भव्य दिव्य स्पर्धा या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल असं आयोजन परत होणं नाही केलं तर परत आपलंच म्हणजे आयोजन होईल सगळ्या पोरांचं बाकी काय नाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना टॉस जिंकला इथे मात्र जय मल्हार मांडा या संघाने त्यांना स्वीकारलं प्रथमतः फलंदाजी आमंत्रित केलं क्षेत्ररक्षणासाठी वनू स्पोर्ट्स मांडा या संघाला ओव्हर टू कॉम्बॉक्स थँक्यू आणि तत्पूर्वी या ठिकाणी मात्र आपण शुभ सन्मान करत आमच्या मुख्य मंचावरती आमचे प्रदीप भोईर साहेब आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करूया महेश आपण या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे प्रदीप दादा भोईर यांचा आपण शुभ सन्मान करूया आमच्या मुख्य मंचावरती हा शुभ सन्मान केला जाईल आणि आपण शुभ सन्मान करूयात प्रदीप दादा या आपला शुभ सन्मान केला जाईल मायेची प्रेमाची उबदार शॉल आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा देऊन सन्मानित करतोय सन्मान्य प्रदीपजी भोईर साहेबांना आमच्या या मुख्य मंचावरती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी क्या बात आहे मोलाचं सहकार्य मोलाची उपस्थिती प्रदीप दादा भोईर यांची आणि या ठिकाणी मात्र नक्कीच पुढील मॅच देखील सुरू आहे एक सूचना आमच्यापर्यंत येते जर सामना बरोबरीत सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर होईल जोपर्यंत सामन्याचा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल या गोष्टीची सर्व संघांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स इथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र थँक्यू ऑल ऑफ यू धन्यवाद विश्वास सुंदर असं समालोचन नंतर खरं तर जबाबदारी खांद्यावर दिल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राचा हा सामना सुरू होत आहे आणि स्ट्राईकवर आहे स्ट्राईकवर आहे तो रितेश आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो संकेत हॅलो टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं नाव लौकिक करणारा संकेत आणि त्याच्यासोबत रितेश या दोघांची सलामीची ही जोडी आणि व्यक्तिगत पहिलं सांघिक पहिलं षटक हॅलो
पंचांना जर चेंडू लागला तर तो डेड ग्राह्य धरला जाईल आणि व्यक्तिगत पहिलं सांख्यिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विनायक आपल्या संघासाठी किती धावा वाचू शकतो खरं तर हे बघावं लागेल आणि पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईकवर नितेश नॉन स्ट्राईकवर संकेत सुंदर असा टोलेला आणि चिक माईक या ठिकाणी मात्र नक्कीच स्पर्धा देखील सुरू आहे मॅच देखील सुरू आहे आणि आम्ही नक्कीच त्या ठिकाणी मात्र हा चौकार क्या बात आहे दमदार चौकार या स्पर्धेतील पहिला दमदार चौकार फलंदाज संकेत भोईरच्या बॅट मधून ड्रॉ देखील सुरू आहे आणि सुंदर हॅलो 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 चिक हॅलो चिक हॅलो चिक चला हा पहिला दमदार चौकार आलाय MPL सीझन 6 मधील संकेत भोईरच्या बॅटमधून आणि आता मात्र आमचे व्हॉलेंटियर्स लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या घेण्यासाठी प्रत्येकाच्या लकी जवळ येतील आणि प्रत्येकाने त्याच्यावरती आपला नाव आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा या गोष्टीची देखील नोंद घ्या आणि फक्त एका प्रेक्षकाने एकच चिठ्ठी टाकायची आहे दुसरी चिठ्ठी आढळली तर मोबाईल काढून घेतला जाईल आणि आजच्या एका दिवसामध्ये एकच मोबाईल असेल असे 6 दिवस 6 मोबाईल प्रेक्षकांसाठी देखील दिले असतील यस ओड कॉम्बॉक्स थँक्यू धन्यवाद विश्वास अनेक ओव्हरऑल टेनिस स्पर्धेमध्ये सुंदर असं नाव लौकिक करणारे आमचे परममित्र विश्वास केने ज्यांनी अनेक समालोचना माइक चेक हॅलो हॅलो माइक चेक हॅलो हॅलो माइक चेक सुंदर असं समालोचन ज्यांच्या मुखातून आपण बराच वेळ ऐकत होतो ज्यांनी अनेक लॉंग टेनिस तसेच ओव्हरऑल मॅचेस मध्ये अनेक असं नावलौकिक करून आपल्या समालोचनातनं एक ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळं असं विश्व आपल्या गोड गळ्याने निर्माण केलं ते आमचे मित्र विश्वास केने आणि पुन्हा एकदा सुंदर टोळलेला चेंडू नक्कीच एक धावेवर समाधान मानावं लागेल सन्मान्य रेवनाथजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या आयोजनातनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला एक टी-शर्ट्स गिफ्ट केलं जाणार आहे धन्यवाद पाटील साहेब आपल्या असंच सहकार्य या मांडा प्रीमियर लीग 2025 सीझन 6 साठी असंच उत्तरोत्तर राहू ही आम्ही आपल्याकडे इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मॅचकडे परतताना व्यक्तिगत पहिलं सांख्यिक दुसरं षटक घेऊन आले बबलेश पाटील यांचा चेंडू मारण्यासाठी सज्ज तो फलंदाज परंतु सुंदर असा टोललेला चेंडू नक्कीच एक धाव समाधान मानावं लागेल आणि धाव संख्या झाली आहे ती 15 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 15 असं म्हणतात की ते जीवनामध्ये स्वतःला नेहमी परिस्थिती टिकूल असो किंवा अनुकूल मात्र सिद्ध करावा लागतो तसंच क्रिकेटच्या विश्वामध्ये सातत्यपूर्ण खेळ हा आपल्याला सिद्ध करत असतो आणि या सिद्धतेने विजयाच्या उंबरठ्यावर खऱ्या अर्थानं संघाला नेता येतं पुन्हा एकदा व्यक्तिगत पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आला तो केतन सुंदर असा टोललेला चेंडू नक्कीच एक धावावर समाधान मानावं लागेल आजच्या या सामन्यासाठी उत्कृष्ट असे लकी ड्रॉ आहेत प्रत्येक आकर्षक प्राइजेस खरं तर ह्या अंडर मॅचेस साठी भव्य दिव्य असं संपूर्ण सोहळ्याचं रचना संपूर्ण आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थाने करण्यात आली आहे डेड बॉल राहील हा आणि सुंदर अशा सन्मान चिन्ह आलेल्या पाहुण्यांसाठी लकी ड्रॉ प्रत्येक दिवशी एक मोबाईल सर्वसामान्य आलेल्या
प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं आजच्या ह्या आयोजनामध्ये ठेवण्यात आले असं भव्य दिव्य आयोजन माझ्या माहितीप्रमाणे अंडरम मॅचेसमध्ये आपल्या मांडा टिटवाळ्यानेच हा एवढा मोठा साज खऱ्या अर्थानं उभा केला आहे आणि त्यासाठी संपूर्ण आयोजक यांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करेल. नक्कीच पुन्हा एकदा एक धावावर समाधान मानावं लागेल. धाव संख्या अशी झाली आहे ती 18. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस 18 आणि पुन्हा एकदा पंच निर्णय कळवायचा. डेड बॉल. अतिशय नावाजलेले हे आमचे सगळे पंच आहेत ज्यांनी अनेक अंडर मॅचेस मध्ये आपली कामगिरी खऱ्या अर्थानं नोंदवली आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने पंच म्हणून चोख कामगिरी बघतात. त्यांचंही विशेष अभिनंदन. आजच्या या संपूर्ण सामन्यामध्ये आपलं असं योगदान आपण खऱ्या अर्थानं नोंदवलं. मांडा प्रीमियर 2025 सीझन 6 उत्कृष्ट अशी MPL लीग ही उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट बोलावं कौतुक करावं तितकं थोडंच. नक्कीच मात्र सुंदर असा टोलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 19. एक धाव. माझी आयोजकांना विनंती असेल डीजेच्या समोर जे आपले कोणी प्रेक्षक उभे आहेत त्यांना डीजे समोरून जरा दूर करावं. माझ्या आयोजकांना विनंती आहे. आयोजक माझी विनंती आहे की डीजेच्या समोर जे लोक उभे आहेत त्यांना, कारण की साऊंड आणि सुंदर असा मांडा प्रीमियर लीग 2025 चा दुसरा हात सुंदर असा चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढ. धावसंख्या झाली आहे 23. धन्यवाद. सहकार्य केल्याबद्दल प्रेक्षकांचं मी विशेष अभिनंदन व्यक्त करतो. पंच सामना सुरू करायचा आहे. पंच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. मांडा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि धावसंख्या झाली ती 23. 5 चेंडू. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. तेवढा सुंदर टोलेला चेंडू. नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय श्री प्रदीपजी भोईर साहेब, सन्माननीय प्रवीणजी भोईर साहेब या सर्वच मान्यवरांचं खूप खूप अभिनंदन. मांडा प्रीमियर लीग 2025 च्या वतीने आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मुख्य आयोजकांच्या वतीने आणि पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक आणि आजच्या ह्या ड्रिंक ब्रेक साठी विशेष योगदान आजच्या ह्या ड्रिंक ब्रेक साठी विशेष योगदान सन्मान्य रणजित पाटील साहेब आणि सन्मान्य रितेश पाटील साहेबांच्या वतीनं सुंदर असं ड्रिंक ब्रेक साठी आणि मी कॅमेरामॅन आपणास विनंती करेल की आजच्या ह्या मॅन ऑफ द मॅचचं टी शर्टचं इनॉग्रेशन इथे करत आहोत. माझी विनंती आपण आपलं सहकार्य आम्हाला करावं. स्क्रीन लाईव्ह कॅमेरामॅन. आजच्या या टी शर्टचं इनॉग्रेशन होत आहे. आपल्या माध्यमातून आलेल्या सर्वच सुंदर असं टी शर्टचं इनॉग्रेशन सन्माननीय रोहनाथ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनातनं आणि त्यांच्या विशेष योगदानातनं आजच्या मॅन ऑफ द मॅचचं सुंदर असं टी शर्टचं इनॉग्रेशन आयोजकांच्या वतीने होतं. एकदा सुंदर अतिशय उत्कृष्ट अशी चोख हॅलो
येस सन्मान्य रेवणाजी पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचं मॅन ऑफ द मॅच हे आकर्षक टी शर्ट आपण पाहतोय स्वर्गीय सौ सोनाली रेवणाजी पाटील मॅडमच्या नक्कीच या ठिकाणी मात्र स्मरणार्थ हे टी शर्ट आम्हाला लाभलंय आणि नक्कीच या ठिकाणी मात्र या स्पर्धेला आपण पाहणार आहोत मॅन ऑफ द मॅचचं हे आकर्षक असं टी शर्ट आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर अशा टी शर्टचं खरं तर इनॉग्रेशन इथे झाल्यानंतर हॅलो रेवनाथजी पाटील साहेबांच्या मुख्य अशा आयोजनातनं कैलासवासी सोनाली रेवनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ हे टी शर्टचं खऱ्या अर्थाने इनॉग्रेशन इथे करण्यात आलं. खूप खूप विशेष योगदान त्यांचं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा मॅचकडे परतताना व्यक्तिगत पहिलं हॅलो सांख्यिक चौथं षटक घेऊन आलाय तो पुन्हा एकदा माऱ्यासाठी सज्ज परंतु सुंदर असा टोलेला चेंडू एक धावावर समाधान मानावं लागेल. बूंद बूंद से सागर बनताय. एक एक धावेवर समाधान मानून आपल्या संघाची घोडदौड प्रगती पथावर नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करतात आणि त्यांना रोखण्यासाठी तितकं सुरक्षित असं क्षेत्ररक्षण असेल किंवा गोलंदाजीचं काम प्रतिसंघ करत असतो. आणि धावसंख्या अशा प्रकारे झाली ती 27. 15 चेंडू 13 धावांची गरज. अतिशय आताडीचा हा सामना अगदी एका शिखरावर येऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा एक धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली ती 28. 14 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघांना खेळ हा खेळीच्या वातावरणात खेळला जातो याचं उत्कृष्ट उदाहरण दोन्ही संघाच्या गोलंदाज आणि फलंदाज दाखवतात. आणि सुंदर असा टोललेला हा प्रीमियर लीग तिसरा चौकार सुंदर असा धडकेबाज चौकार खऱ्या अर्थानं बघायला मिळेल. एक धावावर मात्र पुन्हा एकदा समाधान. धावसंख्या झाली ती 33. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. 12 चेंडू 7 धावांची गरज. साई कृष्णा क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्माननीय योगेश पाटील यांच्या अथक परिश्रमातनं उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू आणि भविष्यामध्ये जे आपले विशेष असं नाव सुंदर असे त्यांच्या ट्रॉफीज इकडे आलेल्या आहेत. त्यानंतर सन्मान्य सनीजी गायकवाड यांच्याकडनं फायनल मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी एक सोन्याच्या अंकीचं पारितोषिक इकडे आलेलं आहे. खूप खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सनी गायकवाड यांच्यासाठी. 12 चेंडू 7 धावांची गरज. व्यक्तिगत दुसरं सांख्यिक नो +1 22च्या स्वरूपात नो +1चा एक धाव मिळेल. 2 धावा आणि धाव संख्या झाली ती 35. आणि त्रिफळाची बाद झाला खेळाडू पेव्हलियन मध्ये लोटा परतताना. झाली ती
35. पुन्हा एकदा सुंदर टोलेला चेंडू, एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे ती 36. बबलेशांचा पुढचा चेंडू मारासाठी सज्ज होतो युवराज. काय करतो तो युवराज? नक्कीच एक धाव समाधान मानवेल. रितेश माफ करा. धावसंख्या आहे ती 37. सुंदरचा टोलेला चौका. हॅलो हॅलो विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय तो संघ. दोन्ही संघाचे विशेष अभिनंदन, आभार. उत्कृष्ट असा खेळ दोन्ही संघांनी दाखवला, शिस्तबद्ध खेळ दाखवला आणि खऱ्या अर्थानं शिस्तीचं आणि आनंदाने पालन केलंय दोन्ही संघाने. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन जे के मांडा आणि संघाचं विशेष अभिनंदन आणि दोन्ही संघाने उत्कृष्ट असं काम खऱ्या अर्थाने इथे केलं आणि खेळ कसा खेळला पाहिजे याचं विशेष असं मार्गदर्शन दोन्ही संघांकडून बघायला मिळालं. खेळाने आनंद, आत्मा आणि मन हे तृप्त होत असतं. खेळ हा